फ्रेंड्स, स्पेशल फूड विथ आरतीमध्ये तुमचं मनापासून स्वागत। तर आज आपण बघणार आहोत मस्त शेंगदाण्याची आणि गुळाची वडी बघणार आहोत। तर त्याच्यासाठी मी इथं 1 वाटी शेंगदाणे घेतलेत। ते आज छान मीडियम गॅसवर आपण छान भाजून घेऊया। शेंगदाणे भाजून झाले की एका डिशमध्ये बाजूला काढून ठेवू, म्हणजे तोपर्यंत ते थंड होतील। आता त्याच कढईमध्ये एकदम स्लो गॅस करून आपण पाऊण वाटी गूळ टाकणार आहोत। गूळ छान मेल्ट होईपर्यंत हलवत राहायचं, म्हणजे काय होतं जेणेकरून तो गूळ तळाशी लागत नाही। मीडियम हीटवरच आपण गूळ मेल्ट करून घेऊया। आता इथं गूळ मेल्ट होईपर्यंत आपण शेंगदाण्याची जर तुम्हाला साल काढायची असेल तर साल काढू शकता, किंवा तसे जरी टाकले तरी खूप छान, किंवा त्याच्यात काही फरक पडत नाही वडीमध्ये। तर मी इथं साल काढणार नाही आहे। तुम्ही बघू शकता असं हाताने थोडी थोडी साल तुम्ही काढून घेऊन पाकडून ते बारीक करून घेऊ शकता। मी शेंगदाण्याची साल तशीच ठेवली। आता हे मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया। शेंगदाणे छान थंड झाल्यानंतरच बारीक करा। आता शेंगदाणे वाटेपर्यंत आपला गूळ इथं मेल्ट झालेला आहे। गूळ जास्त वेळ आपल्याला उकळवायचा नाही आहे, कारण मग खूपच कडक वडी तयार होते। तर आता इथं गूळ मेल्ट झाला आहे आणि आता त्याच्यात लगेच आपण अर्धा चमचा वेलची पावडर आणि वेलची पावडर मिक्स झाल्यानंतर पाव चमचा सोडा टाकायचा आहे। आता जर तुम्ही उपवासाला जर वडी करणार असाल तर सोडा टाकू नका, कारण कोण कोण उपवासालाही सोडा खात नाहीत। तर सोडा न टाकता पण वडी आपली छान होणार आहे। आणि जर इतर वेळेस ट्राय करणार असाल तर सोडा टाकून नक्की ट्राय करा, खूप छान होते वडी तशी पण। आता इथं सोडा टाकून लगेच आपण याच्यामध्ये आपण बारीक वाटलेले शेंगदाणे टाकायचे। सोडा टाकून छान हलवून घ्यायचा आणि गॅस बंद करून टाकायचा, जेणेकरून तो पाक कडक होणार नाही। आता याच्यामध्ये बारीक केलेले शेंगदाणे टाकून छान एकत्र करून घ्यायचं। गूळ आणि शेंगदाणे छान मिक्स झाले पाहिजेत। पटकन मिक्स करून घ्यायचं, कारण लगेच थोडंसं घट्ट व्हायला सुरुवात होते। आता गूळ आणि शेंगदाणे मिक्स करत असतानाच याच्यामध्ये अर्धा चमचा आपण तूप टाकणार आहोत, आणि त्याचा फ्लेवर पण तुपाचा छान येतो वडीमध्ये। आता हे छान मिक्स झालं आहे, तोपर्यंत आपण आता थंड व्हायच्या आधी याची वडी करून घ्यायची। म्हणजे काय करायचं आहे, आपण इथं छोटीशी डिश घेतली आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं तूप लावून घ्यायचं, जेणेकरून आपण जेव्हा वडी थंड झाल्यानंतर काढेल तेव्हा ती सहजपणे निघू शकते। गरम असतानाच आपल्याला हे सारण आपल्या डिशमध्ये थापून घ्यायचं आहे, जेणेकरून थंड झाल्यानंतर काय होणार, ते कडक होणार। सो त्याची काळजी घ्या। तर आता इथं गरम गरमच मी हे डिशमध्ये ओतून छान हाताने जमत जर असेल तुम्हाला, किंवा म्हणजे हाताला थोडंसं तूप लावून जर तुम्हाला हाताला सहन होत असेल तर तेवढं हाताने करा, किंवा मी इथं पेला घेतला आहे, पेल्याच्या साह्याने थोडंसं प्रेस करून मी एकसारखं करून घेतलं आहे त्याला। तर आता इथं थोडंसं कोमट झालं की त्याच्या वड्या पाडून घ्या, कारण कडक झाल्यानंतर वड्या पाडू शकणार नाही आपण। थोडंसं सुरुवातीला वडी पाडताना ते कडक वाटतं, पण जेव्हा त्या थंड होतात ना, तो खूप छान आणि म्हणजे खुसखुशीत अशा छान वड्या होतात तयार। तर नक्की ट्राय करा अशा पद्धतीने वड्या, आणि ट्राय केल्यानंतर ही रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये कळवायला विसरू नका। कोमट असतानाच आपण वड्या पाडून घ्यायच्या, म्हणजे जेणेकरून थंड झाल्यानंतर वड्या आपल्याला काढता येतात। प्रत्येक वेळेस चीर मारताना सुरी साफ करून घ्या, कारण काय होतं, गूळ आहे शेवटी, गूळ थोडासा चिकट असतो आणि तो गरम असल्यामुळे सुरीला लागण्याची शक्यता असतेच। तर इथं बघू शकता तुम्ही, खूप छान आणि टेस्टी झाल्यात वड्या। तर नक्की ट्राय करा।